This call is now being recorded. विशिष्ट वाङ्मय प्रकाराचा अभ्यास कविता या विषयाअंतर्गत आपण प्रीती भावनेच्या कविता आणि निसर्ग जाणीवेच्या कविता पाहिल्या. आज आपण सामाजिक जाणीवेची कविता या विषयाला सुरुवात करणार आहोत. सामाजिक जाणीवेची जी कविता आहे ती मोठ्या प्रमाणावर मराठीमध्ये लिहिली गेलेली कविता आहे. समाजामध्ये आवश्यक आणि महत्वाचे सुधारणावादी विचार पेरण्याचं काम या सामाजिक जाणीवेच्या कवितेने केलेलं आहे. केशवसुतांची जी कविता आपण आज पाहणार आहोत, नवा शिपाई, या कवितेबद्दल एक महत्वाची गोष्ट अशी की ही कविता अशा काळामध्ये लिहिली गेलेली आहे ज्या काळामध्ये इंग्रजी वाङ्मयाचा फार मोठा प्रभाव मराठी साहित्यावर होता. नवा शिपाई ही जी कविता आहे ही या इंग्रजी वाङ्मयाच्या प्रभावातून निर्माण झालेलं जे मराठी साहित्य आहे त्या प्रवाहातली ही कविता आहे. आणि केशवसूत यांना तर आधुनिक कवितेचे जनक म्हटलं जातं. कारण मराठी साहित्याला म्हणजे मराठी साहित्य ज्या पारंपरिक साहित्य प्रकारांमध्ये निर्माण होत होतं त्याच्या बाहेर काढून आधुनिकतेशी जोडण्याचं काम केशवसुतांच्या कवितेनं केलं, केशवसुतांनी केलं. कारण इंग्रजांनी जी शिक्षण प्रणाली इथे सुरू केली त्यातून शिक्षण घेऊन सुशिक्षित झालेल्या लोकांची जी पहिली पिढी होती त्या पहिल्या पिढीनं नियतकालिकांच्या माध्यमातून त्यातल्या अग्रलेखांच्या माध्यमातून प्रबोधनाचं कार्य सुरू केलं होतं. आणि त्यानंतर आलेल्या दुसऱ्या पिढीचे केशवसूत हे प्रतिनिधी, आणि त्यांनी 1874 मध्ये आपली आधुनिक कविता सर्वप्रथम लिहिली. आणि म्हणून केशवसुतांना आधुनिक कवितेचे जनकही म्हटलं जातं आणि आधुनिक कवी कुलगुरू असंही त्यांना म्हटलं जातं. कृष्णाजी केशव दामले हे त्यांचं पूर्ण नाव. आणि त्यांनी नवा शिपाई ही जी कविता आहे ही त्यांची प्रसिद्ध कविता आहे, प्रसिद्ध सुधारणावादी कविता आहे. ही कविता विश्वबंधुत्व, समता आणि शांतीचे साम्राज्य या मानवतावादाच्या मूलभूत प्रेरणांवर आधारलेली कविता आहे. या कवितेमध्ये स्वतःला त्यांनी नव्या युगाचा शिपाई म्हणून घेतलेला आहे. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन, वर्ण वर्ग व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन सर्वजण माझेच आहेत ही भावना, हा विचार या कवितेमधून डोकावतो. या कवितेतून त्यांनी वैश्विक बंधुभावाची हाक अत्यंत आवेशपूर्ण शब्दामध्ये, आवेशपूर्ण भाषेमध्ये दिलेली आहे. जणू शांतीचे साम्राज्य उभे करण्याचा आदेशच ते या कवितेतून देत आहेत की काय असं वाटतं आपल्याला. आपण सर्वप्रथम कविता पाहू, कवितेचं वाचन करू आणि मग कवितेच्या आशयाबद्दल चर्चा करू. नवा शिपाई, केशवसूत. नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, न मी एक पंथाचा, तेची पतित की जे आखडिती प्रदेश साकल्याचा. खादाड असे माझी भूक, चतकोराने मला न सुख, कुपातील मी नचमंडूक, मळ्यास माझ्या कुंपण पडणे, अगदी मला न साहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या
मजला दिसता आहेत. कोठेही जा पायाखाली तृणावृता भू दिसते, कोठेही जा डोई वरते दिसते निलांबरते. सावलीत गोजिरी मुले, उन्हात दिसती गोड फुले, बघता मन हर्षून डुले. ती माझी मी त्यांचा एकच ओघ आम्हातुनी वाहे, नव्या मनुतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे. पूजी तसे मी कवनाला, तर मी पूजी आपुल्याला. आपल्यामध्ये विश्व पाहुनी पूजी मी विश्वाला. मी हा शब्दच मजला न लगे, संपुष्टी हे लोक. आणि तो निजशिरी ओढती अनर्थ भरते देख. लहान मोठे मज न कळे, साधू अधम हे द्वयही गळे. दूर जवळ हा भाव पळे, सर्वच मोठे साधू जवळ. त्या सकली मी भरून राहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. हलवा करिता तिळावर, जसे कण चढती पाकाचे. अहम स्फूर्तीच्या केंद्रा भवते वेष्टन तेवी जळाचे. आत समची निर्गुण तिलक, वरी सदृश सगुण तो पाक. परी अन्या बोचाया धरितो काटे की प्रत्येक. अशी स्थिती ही असे जनी, कलह कसा जाईल मिटुनी. चिंता वागे हीच मनी, शांतीचे साम्राज्य स्थापू बघत काळ जो आहे. प्रेषित त्याचा नव्या दमाचा शूर शिपाई आहे. प्रेषित त्याचा नव्या दमाचा शूर शिपाई आहे. प्रेषित, स्वतःला त्यांनी प्रेषित म्हणून घेतलेलं आहे. प्रेषित म्हणजे काय? दूत. शांतीचे साम्राज्य स्थापण्यासाठी आलेला हा दूत आहे. नव्या दमाचा शूर शिपाई आहे, अशी भावना केशवसुतांनी या कवितेतून व्यक्त केलेली आहे. कविता वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की स्वातंत्र्य, समता, शांतता, बंधुता, निर्भयता या पंचतत्वांची मांडणी मानवतेच्या आधारानं केशवसुतांनी या कवितेतून केली आहे. त्यांनी उभारलेल्या शांतीच्या साम्राज्यातून माणसा माणसातला भेदभाव, त्यांच्यातला विसंवाद दूर सारून व्यक्तीचं अस्तित्व महान करण्याचा प्रयत्न या कवितेतून त्यांनी केलाय. केशवसुतांनी नवा शिपाई या कवितेद्वारे विश्व मानवाचं स्वप्न पाहिलंय. या कवितेतून व्यापक अशी मानवतावादी वृत्ती ते मांडू पाहतात आणि म्हणून ते म्हणतात की ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, न मी एक पंथाचा. किंवा जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत. विश्व मानवता, विश्वबंधुता, या विश्वबंधुतेची ही हाक एका वेगळ्या समांतर अशा शांततापूर्ण विश्वाला उभे करू पाहत. काय म्हणता येते पहिल्याच ओळीत स्वतःला नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई म्हणताय. मनू म्हणजे युग, नव्या युगातला नव्या दमाचा अत्यंत प्रेरित असा शूर शिपाई आहे मी. कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. त्यांची भाषा बघा कशी रांगडी आहे, की मला जे कार्य करायचं आहे, मी ज्या ध्येयाने प्रेरित झालेलो आहे, त्या ध्येयामध्ये मला कोण अडसर ठरतो त्याला मी पाहतो. जाती धर्माच्या पलीकडे नांदणारं विश्व त्यांना उभं करायचं, ज्यामध्ये बंधुभावाची भावना सर्वांच्या मनामध्ये असेल. अशा विश्वनिर्मितीच्या प्रेरणेतून केशवसूत आपली वाटचाल करू पाहताय आणि अत्यंत आवेशानं असं म्हणताय की कोण माझ्या मार्गामध्ये अडसर ठरतो ते मी पाहतो. कारण मी कोण आहे? मी ब्राह्मण नाही, हिंदू नाही, न मी एक पंथाचा. स्वतःला कुठल्याही जाती धर्मामध्ये ते बांधत नाहीयेत, कुठल्याही पंथामध्ये बांधत नाही. मानवता हाच माझा पंथ आहे. आणि ते म्हणताय की
तेची पतितकी जे आखडिती प्रदेश साकल्याचा. ते लोक वाईट आहेत, पापी आहेत, पतित आहेत, की जे लोकांना वर्ण वर्ग जात पात धर्म या व्यवस्थेमध्ये बांधू पाहत आहे. आणि ही व्यवस्था मोडण्याचं काम मला करायचं. आणि म्हणून ते म्हणताय की खादाड असे माझी भूक, सतकोराने मला नसू, कुपातील मी नचमंडू, मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी मला नसाय. खादाड असे माझी भूक, चतकोराने मला नसू. माझी भूक खादाड आहे, म्हणजे मला जास्त मोठं काम करायचंय. चतकोरानं मला नसू, थोड्याशानं मला सुख मिळणार नाही. इथे ही जी भूक आहे ही समाज सुधारणेची भूक आहे. विश्वबंधुत्वाची भावना जनमानसामध्ये पेरण्याची भूक आहे. 2-4 लोकांचं मनपरिवर्तन घडवून विश्वबंधुत्वाचं ध्येय साध्य होणार नाहीये. म्हणून ते म्हणतात की चतकोरानं मला नसू. 2-4 लोकांचं मनपरिवर्तन झालं त्याच्यात मला आनंद नाहीये. माझी भूक खादाड आहे, मला भरपूर लोकांना, पूर्ण विश्वाला हा समानतेचा संदेश द्यायचा आहे. ही बंधुभावाची भावना जागृत करायची. माझ्या कार्याला मर्यादा नाही, कुठल्याही सीमेमध्ये मला बांधून राहणे पटणार नाही. म्हणून डबक्यातलं बेडूक म्हणून मी जगणार नाही. कुपातील मी नचमंडूक. त्या बेडकाला काय वाटतं, हा डबका म्हणजेच आपलं साम्राज्य आहे, ते समुद्र आहे. त्या डबक्यातलं बेडूक म्हणून मला जगायचं नाहीये. मंडूक. मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी मला नसाय. जे विश्व मी उभं करू पाहतो, जे कार्य मी पूर्ण करू पाहतोय, त्याला सीमारेषा मला आखताच येणार नाही. मला ते सहनच होणार नाही. कारण त्या कार्याची व्याप्ती खूप मोठी आहे. एखाद्या विशिष्ट भूभागापुरतं माझं कार्य मर्यादित नाहीये. एखाद्या विशिष्ट समाजापुरतं माझं कार्य मर्यादित नाहीये. एखाद्या विशिष्ट जाती धर्मापुरतं माझं कार्य मर्यादित नाहीये. माझं जे कार्य आहे ते समस्त मानव जातीसाठीचं कार्य आहे. आणि म्हणून मी माझ्या या विश्वाला, माझ्या या कार्याला विश्वभर पसरवणार आहे. माझ्या कार्याला मर्यादाच नाही. ते मला संपवायचंच नाहीये, ते संपणारं काम नाहीये. हा देश सगळ्यांचा आहे, तो कोणा एकाचा नाहीये. हे जग अखंड मानव जातीचं आहे, ते कोणत्या एका विशिष्ट धर्माचं नाहीये. हा विचार ते या कवितेमध्ये मांडताय. बघा किती मोठं, किती त्यांच्या विचाराची व्याप्ती बघा किती मोठी आहे. पुढे ते म्हणतात की जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत. बघा भावना त्यांच्या मनामध्ये कशी आहे. जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसत आहेत. हे विश्वची माझे घर, ही भावना बघा या ओळींमधून डोकावते आहे. की मी जिथे जाईल, जिथे माझी नजर जाईल, तिथे माझे भाऊ बहीण आहेत. ते सगळे माझे आहेत. सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसत आहेत. आपल्या घरामध्ये जसे आपले कुटुंबीय राहतात, तसे हे पूर्ण विश्व माझं कुटुंब आहे. आणि हे पूर्ण विश्व माझं कुटुंब असल्यामुळे या विश्वाचा जे घटक आहेत ते सगळेच माझे कुटुंबीय आहेत, माझे भाऊ बहीण आहेत.
कोठेही जा पायाखाली तृणावृता भू दिसते, कोठेही जा डोईवरती दिसते निलांबरते. बघा, त्यांनी इथे निसर्गाचा दाखला ते देत आहे. आकाश आणि पृथ्वी, कुठेही जा सगळीकडे पृथ्वी हिरवीगार आहे. कुठेही जा सगळीकडचा आकाश निळा आहे. जर पृथ्वी आणि आकाश सगळीकडे सारखं आहे, कुठेही त्यांनी भेदभाव केलेला नाहीये, मग आपण का भेदभाव करावा? आपण का वर्ण जाती वर्ग गरीब श्रीमंत धर्म या सगळ्या व्यवस्थेमध्ये का लोकांना आपण बांधतो आहोत? जर निसर्ग त्यांच्यामध्ये फरक करत नाहीये तर आपण निसर्गापेक्षा मोठे निश्चितच नाही आहोत. मग आपण हा फरक का करायचा? निसर्गाचं अनुकरण आपण का करू? त्यामुळे जो जे वांछील तो ते लाहो. ज्याला जे पाहिजे ते जर त्याला मिळालं तर ज्याला मिळतं त्यालाही आनंद होतो आणि जो देतो त्यालाही आनंद होतो. आणि मग तिथं त्यांच्यामध्ये सहितत्वाची जी भावना आहे ती जागृत होते. ती माझी मी त्यांचा एकच ओघ आम्हातून वाही. केव्हा? कोणाकडे पाहून ते म्हणताय की सावलीत गोजिरी मुले उन्हात दिसती गोड फुले बघता मन हर्षून डुले. जसं सावलीमध्ये मुलं गोजिरी दिसतात, छान दिसतात, मुलांना सावली आवडते खेळायला, आणि फुलं हे उन्हात छान दिसतात कारण उन्हामध्ये त्या कळीचं फुलात रूपांतर होतं. ज्याला जे पाहिजे ते मिळालं की हे सगळं पाहून मन हर्षानं आनंदानं डुलायला लागतं. आणि मग अशा वेळी ती माझी मी त्यांचा एकच ओघ आम्हातून वाही. ओघ प्रवाह, एकच प्रवाह आमच्यातून वाहतोय की काय, ही भावना त्यावेळी मनामध्ये जागृत होते. आणि म्हणून हा जो शिपाई आहे, नव्या मनूतील नव्या दमाचा जो शूर शिपाई आहे, तो या बंधुभावाची या एकतेचा संदेश घेऊन आपलं हे मनोगत या कवितेतून मांडतो आहे. पुढे ते म्हणतात बघा, पूजी तसे मी कवनाला तर मी पूजी आपुल्याला, आपुल्यामध्ये विश्व पाहुनी पूजी मी विश्वाला. बघा, विनोबा भावे यांनी एक लेख लिहिला होता. त्या लेखाचं शीर्षक होतं स्वरूप पहा. विश्वाकडे पाहण्याआधी आपण स्वतःकडे पाहिलं पाहिजे. आपण स्वतःला एका वेगळ्या अशा उच्च पातळीवर नेऊन ठेवलं पाहिजे की आपल्याकडे पाहून लोक सुद्धा तितक्याच उच्च पातळीवर जाण्यासाठीचा प्रयत्न करतील. जर आपण स्वतःच जे विचार आहेत ते संकुचित आपण करू तर जगाकडून मोठ्या विचारांची अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की पूजित असे मी कवनाला तर मी पूजी आपुल्याला. मी स्वतःला मोठं समजतो, मी स्वतःची पूजा करतो आणि मी स्वतःमध्ये विश्व पाहतो. म्हणजे जसे आपण असू तसंच जग आपल्याला दिसतं. हा संदेश त्यांना इथे द्यायचा. जर आपल्याला समाजाला सुधरवण्यासाठीचे प्रयत्न करायचे असतील तर आधी आपण सुधारलं पाहिजे. आपल्याला जग सुधारायचं असेल तर आधी आपण सुधारलं पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात की मी माझी स्वतःचीच पूजा करतो, मी माझ्यामध्येच देव शोधतो, माझ्यामध्येच विश्व शोधतो.
समाज सुधारणेची सुरुवात स्वतःपासून करण्याचा संदेश ते इथं देत आहे की आधी तू स्वतः सुधर, तुझ्या कुटुंबाला सुधरव, मग समाजाकडे तुझी वाटचाल होईल. आणि इथं ते मी या शब्दाचा प्रयोग जो केलेला आहे त्याचं सुद्धा स्पष्टीकरण ते पुढे देत आहे की मी हा शब्दच मजला न लगे संपुष्टी हे लोक आणून तो निज शिरी ओढती अनर्थ भलते देख. इथे मी हा शब्द जो आहे तो मीपणाचा नाहीये. जर हा मीपणा तुमच्या मनामध्ये जागृत झाला, तुमच्या कार्यामध्ये जागृत झाला, कारण आपल्याला जे विश्व सुधारणेचं काम करायचं आहे त्याच्यामध्ये मीपणा करून उपयोग नाही. हे माझं, हे मी केलं, माझ्याशिवाय हे झालं नसतं, मी चांगला, मी ग्रेट, मी महान, या पद्धतीचे जे विचार आहे, हा मीपणा जो आहे तो मीपणा ज्या लोकांनी डोक्यावर घेतला त्यांच्या आयुष्यात अनर्थच झालेले. आणि तो निज शिरी ओढती अनर्थ भलते देख. आणि म्हणून हा मीपणा आपला गळून गेला पाहिजे, त्याला आपण दूर सारलं पाहिजे. लहान मोठे मजन कडे साधू अधम हे द्वयही गळे, दूर जवळ हा भाव पळे. सर्वच मोठे साधू जवळ त्या सकली भरून मी राहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. एकदा का आपण स्वतःला पुजायला लागलो, स्वतःमध्ये विश्व पाहायला लागलो, आपल्यातला मीपणा गळून गेला की लहान मोठे, श्रेष्ठ कनिष्ठ, जात धर्म वर्ण वर्ग, गरीब श्रीमंत, हे सगळे भेद जे आहे ते दूर पळून जातात. या भेदभावाच्या पलीकडे माणूस निघून जातो. आणि एकदा का भेदभावाच्या पलीकडे माणूस निघाला की खऱ्या अर्थानं विश्व मानवतेचं जे विश्वबंधुत्वाचं जे स्वप्न आहे ते साकार होईल. आणि म्हणून ते म्हणतायत की एकदा का लहान मोठं, साधू अधम, दूर जवळ हे भेदभाव गळून पडले की त्या सगळ्या ठिकाणी आपण स्वतःला पाहतो. प्रत्येक जण आपला आपल्याला वाटतो की हा लहान आहे, हा मोठा आहे, ही भावनाच राहत नाही. तो माझा आहे, तो आपला आहे. आणि ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये जागृत झाली पाहिजे असा आग्रह ते या कवितेतून धरत आहे. शेवटच्या कळव्यात त्यांनी हलव्याचं उदाहरण दिलेलं आहे की हलवा करताना त्या तिळावर साखरेचा पाक करावा लागतो आपल्याला. तो साखरेचा पाक त्या तिळावर चढतो, त्याचं वेष्टन त्या तिळाभोवती बांधलं जातं. आणि त्याचं जे केंद्र आहे त्या केंद्रामध्ये गोडवा असतो पहा. आपल्या मनातली एकतेची भावना ही अशीच असली पाहिजे. हलवा करिता तिळावर जसे कण चढती पाकाचे, अहम स्फूर्तीच्या केंद्रांभोवती वेष्टन तेवी जळाचे. हलवा जसा कण कण त्याचा गोड असतो आणि प्रत्येक कणातून तो गोडवाच फक्त देत जातो, त्या पद्धतीचा गोडवा आपण आपल्या मनामध्ये, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या विचारांमध्ये ठेवला पाहिजे. असा सगुण तो जो पाक आहे तसं आपण आपलं चारित्र्य ठेवलं पाहिजे. कुठलाही भेद आपण मानायला नको. परंतु असं न करता आपण काय करतो, परी अन्या बोचाया धरितो काटे की प्रत्येक.
आपण लोकांची जी चढाओढ लोकांमध्ये सुरू आहे, गरीब श्रीमंत, श्रेष्ठ कनिष्ठ, लहान मोठा, साधू अधम, हा जो भेद आपण करतोय, ही जी लोकांमध्ये असणारी स्थिती आहे, ही स्थिती आपण बदलली पाहिजे. अशी स्थिती ही असे जनी कलह कसा जाईल मिटून, चिंता वागे हीच म्हणे. ही स्थिती बदलणं, हा कलह कसा मिटेल, ही चिंता त्यांच्या मनामध्ये सतत आहे. आणि म्हणून ते म्हणतायत की शांतीचे साम्राज्य स्थापू भगत काळ जो आहे, प्रेषित त्याचा नव्या दमाचा शूर शिपाई आहे. शांतीचे साम्राज्य स्थापण्यासाठी मला प्रेषित म्हणून पाठवलंय. मी दूत आहे, शांतीचे साम्राज्य स्थापायला आलेला. मी नव्या दमाचा शूर शिपाई आहे. बघा, आधुनिक कवी कुलगुरू म्हणून केशवसुतांची ओळख या कवितेमुळे खऱ्या अर्थानं होते. तर कवी हा क्रांतिकारक असतो याची त्यांना जाण आहे. त्यांच्या मनातल्या, त्यांच्यातल्या क्रांतिकारकत्वाची ओळख करून देणारी ही कविता आहे असं म्हटलं तरी चालेल. सुधारणेचे नवे सामर्थ्य ही कविता देते आहे. समतेला कुठलंही बंधन नसतं. बंधुता, स्वातंत्र्य या मानवी जीवनाला सुखकर करणाऱ्या महत्वाच्या जीवननिष्ठा ते या कवितेतून मुखर करू पाहत आहे. आणि म्हणून कवी स्वतःमध्ये विश्व पाहून त्यांची पूजा करतो. त्यांनी उभा केलेला हा जो नवा शिपाई आहे, नैतिकतेच्या संदर्भातली आपली तळमळ अत्यंत परिणामकारकपणे व्यक्त करतो आहे. दास्य विमोचनासाठी शब्दांचा आधार घेतो आहे. नव्या युगाची निर्मिती करणारी ही कविता आहे बघा केशवसुतांची. आपल्या मनातल्या भेदभावाच्या जाणीवा दूर सारून कलह कसा मिटवता येईल व अज्ञानाच्या निरस अंधारातून मानवाला कसं मुक्त करता येईल याचा हुंकार या उत्तुंग अशा आशावादी कवितेतून केशवसुतांनी व्यक्त केलेला आहे. आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसूत यांनी या आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही अंगांनी मराठी कवितेमध्ये क्रांती घडवून आणली. धर्म, पंथ, जाती, भेद, दुष्ट आणि घातक रूढी परंपरा यांचा बुजबुजाट यांनी ग्रासलेल्या समाजाचं चित्र पालटून एका नव्या मनूची उभारणी या कवितेतील शूर शिपायाला करायची आहे. कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे, अशी दमदार आणि कणखर वृत्ती या शिपायाची आहे. त्याची भूक खादाड, जे जे अनिष्ट ते ते त्याला पचवून टाकायचंय. त्याला हवे असणारे नवे जग कुठेही गेलं तरी पायाखाली हिरवी भूमी, डोक्यावर निळं मोकळं आकाश, सावलीत खेळणारी गोड मुलं, उन्हात डुलणारी गोड फुलं, असं हे सगळं जे जग आहे ते त्याला आपलं वाटतं. कुठे गेले तरी आपल्या घरच्या खुणा त्याला दिसतात. सर्वत्र माझीच भावंडे याचा प्रत्यय त्याला येतो. कोणतेही दुष्ट बंधन त्याला रोखून धरत नाही. आणि म्हणून ते म्हणतात की तेच पतितकीचे आखडिती प्रदेश साकल्याच. आपल्या कार्याच्या व्याप्तीला कुठलीही मर्यादा नाही हे म्हणताना ते म्हणतात, मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी मला नस आहे. अत्यंत प्रत्ययकारीपणे ते आपला विचार या कवितेतून मांडतायत. अत्यंत नवा आशय नव्या शब्दांमधून त्यांनी व्यक्त केलेला आहे. कारण तो काळ हा आधुनिक कवितेच्या प्रारंभाचा काळ होता, आधुनिक साहित्याच्या प्रारंभाचा काळ होता.
विष्णू शास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला, हरिनारायण आपटे यांची कादंबरी, पण लक्षात कोण घेतो? अण्णासाहेब किर्लोस्करांचं नाटक संगीत शाकुंतल किंवा गोविंद बल्लाळ देवारांचं संगीत शारदा, आणि केशवसुतांची कविता. मराठी साहित्यातले मैलाचे दगड आपल्याला म्हणता येईल. तिथूनच खरी सुरुवात. कदाचित या लोकांनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून आधुनिक जाणीवा जर पेरल्या नसत्या तर आज आपलं मराठी साहित्य किती मागे राहिलं असतं. कारण केशवसुतांचा जो काळ आहे त्या काळामध्ये परिवर्तनवादी चळवळीला सुरुवात झाली होती आणि नवा शिपाई सारख्या कवितेतून अशा परिवर्तनासाठी झगडणाऱ्या चळवळींना ऊर्जा मिळाली. साहित्यातून ही ऊर्जा मिळते म्हणून हा जो नवा विचार आहे तो मानवाला केंद्रीभूत मानून त्यांनी मांडलेला. आणि अखेरीस त्यांनी सर्व मानवांना हलव्यातील तिच्यावर चढलेल्या समसमान पाकाची उपमा दिलेली आहे. पहा, सदृश आणि सगुण असा तो पाक असतो म्हणून ती उपमा त्यांनी दिली. शांतीचे साम्राज्य स्थापू पाहणारा हा केशवसुतांचा नवा शिपाई सर्वंकष मानवी स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना दिसतो. म्हणून केशवसुतांना आधुनिक युग मानवतेचे कवी म्हटले गेले. समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची, नवा मनुष्य नवी मूल्य घडवण्याची भाषा करणारा केशवसुतांचा हा नवा शिपाई म्हणूनच मराठी साहित्यामध्ये अजरामर झालेला आहे.